काल बाजीराव दराडे यांनी नाशिक पुणे रेल्वे संदर्भात जी काही भूमिका स्पष्ट केली, यावर आपलं मत काय? नाही, आता असं आहे की प्रत्येक जणाचा अकोले तालुक्यातून रेल्वे जावी याकरता प्रत्येकाचा वेगवेगळा विचार आहे. पण रेल्वे या ठिकाणी यावी या संदर्भाने प्रत्येकजण प्रयत्न करतोय. आता रेल्वे मुख्यतः अकोले तालुक्याचा जर भौगोलिक विस्तार जर बघितला तर या ठिकाणी खूप पर्यटन स्थळं आहे. भंडारदरा आहे, हरिश्चंद्रगड आहे, कळसुबाई आहे. आणि आपल्या भागाचा जर विचार केला तर भाग हा अभयारण्य असल्यामुळे त्यानंतर पुढे अभयारण्य आणि इको सेन्सिटिव्ह झोन या गोष्टींमुळे काही लिमिटेशन आपल्या तालुक्यात आलेले आहेत. परंतु प्रगतीच्या दृष्टिकोनातून आता लिंगदेव इथे MIDC होतीये. त्यानंतर आपले शेतकरी जे आहे ते अतिशय उच्च दर्जाचा शेतमाल पिकवतात आणि चांगल्या रीतीने उत्पादन घेतात. मात्र त्याचं विक्री प्रक्रिया, विपणन, त्याचं मार्केटिंग या दृष्टिकोनातून जर रेल्वे जर झाली तर त्या शेतमालाला योग्य ठिकाणी पोच करणं आणि शेतमालाला योग्य भाव मिळणं या दृष्टिकोनातून रेल्वे ही गोष्ट खूप गरजेची होती आणि ती होणं आवश्यक आहे. तसेच आपल्याकडचे जे विद्यार्थी आहे, खूप विद्यार्थी हे नाशिक, पुणे या ठिकाणी जातात, तिथं एज्युकेशन घेतात. परंतु आर्थिक परिस्थितीचा जर विचार केला तर हेच विद्यार्थी दररोज येऊन जाऊन करू शकता. तसेच जे नोकरीला आहे ते पण येऊन जाऊन करू शकता. आणि अकोल्याची प्रगती ही या रेल्वेमुळे अतिशय चांगल्या रीतीने होऊ शकते. आणि रेल्वेचा जो उद्देश होता, ज्या ठिकाणून रेल्वे सुरू होत होती, पुणे, नारायणगाव, आळेफाटा, जुन्नर असेल, संगमनेर, अकोल्यातलं देवठाण, सिन्नर आणि नाशिक, हा जो ग्रीन कॉरिडॉर प्रकल्प होता, याचा अर्थ काय आहे की रेल्वे एक सरळ मार्गाने जाणे आणि नव्या पिढीसाठी, म्हणजे जी नवी पिढी किंवा नवीन रेल्वेचं जे आहे, जास्त वेगवान रेल्वे आणि त्याकरता असणारे ट्रॅक हे कमी वळण्याचे असतील आणि संपादनाची प्रक्रिया किंवा जमीन पण योग्य रीतीने थोडक्यात संपादन होईल, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून हा रेल्वे प्रकल्प मंजूर झालेला होता. हा रेल्वे प्रकल्प भविष्याच्या दृष्टिकोनाचा विचार करून झालेला होता. हा जो गैरसोयीचा रेल्वे प्रकल्प आता मंजूर केलेला आहे MRDCने, तो खूप चुकीचा आहे. म्हणजे आता त्याच्यामध्ये काय उद्देश असेल माहीत नाही, परंतु रेल्वेचा उद्देश काय होता की ही जी गावे आहेत ही गावे जोडावीत, या गावांची प्रगती व्हावी आणि एक पुणा ते नाशिक आणि मधली जी गाव आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून या रेल्वेची निर्मिती करण्याचं ठरलेलं होतं. त्यामध्ये जर बदल करायचा होता तर सर्वसामान्य जनतेच्या हरकती, सर्वसामान्य जनतेचं म्हणणं काय याचा विचार करून केंद्र सरकारने हा रेल्वे प्रकल्प बदलायला हवा होता किंवा त्याची जागा त्यांनी वेगळी करायला हवी होती. असं परस्पर करणं हे योग्य नाही. आता तो जो MRT जे आहे, मग त्याला पर्याय आहे ना. जर तिथे आहे ना रंगाव जुन्नरमध्ये जे आहे प्रकल्प, तर त्याला पर्याय म्हणजे असं काय, रेल्वेचा डायरेक्टली रूट बदलवायचा आणि बाकीच्या गावांवर अन्याय करायचा, असं करणं हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून योग्य नाही आहे. उगाचच त्याला वेगळ्या गोष्टी तयार जर झाल्या तर अकोले तालुक्यातली जी जनता आहे ते सर्व एकत्र येतील अशी मी अपेक्षा करतो. सर्व जे आहे, राजकीय पक्ष असतील, त्यानंतर सामाजिक पक्ष असतील आणि गावातले जे तरुण मुलं असतील, सर्वसामान्य लोक, शेतकरी असतील, त्या सर्वांनी आपले मतभेद, पक्षभेद सर्व गोष्टी बाजूला ठेवून एकत्र येणं गरजेचं आहे. आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून या रेल्वेला सोयीचं, परंतु आपली जी गावं आहे ते जे पूर्वीचे स्टेशन आहे ते न बदलता फक्त टेक्निकल पार्ट जो आहे तो दूर करून कोणत्या पद्धतीने रेल्वे आपल्या इकडून जाईल याचा प्रस्ताव सादर करणे, त्याकरता काही तज्ज्ञांची माहिती घेणे, तज्ज्ञांकडून त्या गोष्टींच्या शिफारशी घेणे, त्या अनुषंगाने एखादं पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन हायकोर्टामध्ये दाखल करणे, या सर्व बाबी करणं गरजेचं आहे. परंतु याला अभ्यासपूर्ण आपण परत प्रस्ताव मांडला पाहिजे. जसं या ठिकाणी म्हणजे जगात कुठंच नाही झालं, उच्चस्तरीय कालवे या ठिकाणी होऊ शकले. ते का होऊ शकले? सर्वसामान्यांच्या रेट्यामुळे. अकोले तालुक्याची क्षमता आहे का कोणतीही गोष्ट ते बदलू शकता
आणि याचा मला अभिमान आहे की मी पण अकोलेकर आहे आणि मी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये 100% सहभागी असणार आहे. तरी माझी सर्वांना विनंती आहे, सर्वांनी सहभागी व्हावं आणि एक चांगलं लढा देऊन आपण रेल्वे परत आपल्याकडनं येईल याकरता प्रयत्न करावा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आणि बाबासाहेबांच्या महापरिवार दिनानिमित्त मी त्यांना अभिवादन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.